काल धाराशिव शहरामध्ये दोन गटात काही तात्कालिक कारणावरून कायदा व सुव्यवस्थेचा एक प्रश्न निर्माण झाला होता, परंतु पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपानंतर प्रश्न त्याच ठिकाणी निवळला आहे. यामध्ये पोलिसांकडून फिर्याद दिली असून दोन्ही गटातील साधारणपणे 150 ते 200 ज्ञात अज्ञात लोकांवर इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. यामध्ये SRP, RCP आणि विविध जे काही फोर्सेस आहेत त्यांचा बंदोबस्त नेमलेला आहे, फिक्स पॉईंट पेट्रोलिंग वगैरे, आणि काही संशयितही ताब्यात घेतलेले आहेत. इतरही आरोपींच्या शोधकामी विविध पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. तूर्त अनेक छाननी करणं चालू आहे. आत्ताच कुठली टिप्पणी करणं उचित होणार नाही, परंतु एक संशयित 7 ते 8 लोक सद्यस्थितीमध्ये ताब्यात आहेत. त्यापैकी सहभाग निश्चित करून अटकेची आणि इतर कारवाई करीत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 3 लोकांना सद्यस्थितीमध्ये अटकेची कारवाई आपण रात्रीच केलेली आहे, की जे घटनेच्या ठिकाणी घटनेत प्रथमदर्शनी सहभागी असल्याचं दिसून आलेलं आहे. इतर आरोपींच्या बाबतीमध्ये सहभाग निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन आयडेंटिफाय करून आपण अटक करीत आहोत. त्यामुळे नाही, असं कुठलाही सूत्रधार असल्याबाबतचं तर आत्ता कुठलंही वक्तव्य करणं घाईचं ठरेल, कारण एकंदर आत्ता जी काही माहिती मिळते आहे ही घटना कुठली पूर्वनियोजित किंवा कुठलाही कट करून काही केल्याचं दिसून येत नाही. एक तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून ही घटना घडली असू शकते असं आमचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु तपास चालू आहे. काही डिजिटल जे काही सायबर टीमकडून काही डिजिटल एव्हिडन्स येईल त्या आधारे आपल्याला यावर आपल्याला भाष्य करता येईल त्यामध्ये. ठीक, थँक्यू.